हाय स्टुडंट्स, वेलकम आहे तुमचा ऑल इन वन क्लासेसमध्ये. आज आपण पाहणार आहोत बेटा सम युजेस ऑफ गॅसेस इन एअर बेटा. ओके, यामध्ये पाहून घेऊ बेटा. हे युजेस आपण पाहणार बेटा. व्हेरी इम्पॉर्टंट बेटा टॉपिक आजचा, लक्षात ठेवा. हे लय महत्त्वाचा आहे बेटा. हे तुम्ही पाठ करून टाकायचा. ठीक आहे. नायट्रोजनचा उपयोग कशासाठी होतो बेटा? नायट्रोजन हेल्प लिव्हिंग थिंग टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन. म्हणजे आपल्या शरीरामध्ये प्रोटीन प्रथिन तयार करण्यासाठी नायट्रोजनची आवश्यकता असते. इट इज युजफुल इन अ प्रोडक्शन ऑफ बेटा अमोनिया अँड एअर टाईट पॅकेजिंग ऑफ द फूड स्टफ. जे आपले चिप्सचे पॅकेट येतात बेटा, जे पॅक बंद येऊन येतात, त्यामध्ये नायट्रोजनची हवा असते, ज्यामुळे चिप्स वगैरे ते खराब होत नाही. नंतर ऑक्सिजन नेसेसरी फॉर रिस्पायरेशन, श्वासोच्छ्वास घेण्यासाठी, ब्रेथिंग करण्यासाठी, इन लिव्हिंग थिंग अँड फॉर अ कंबन्शन. कंबन्शन म्हणजे ज्वलनास. म्हणजे एखादी कोणती गोष्ट जर आपल्याला जाळायची असेल, त्याला फायर करायचं असेल, तर ऑक्सिजन असणे आवश्यक आहे. नाहीतर तुम्ही घरी एक प्रॅक्टिकल करून पहा. एक कॅन्डल घ्या, त्याला लावा तुम्ही, त्याच्यावर एक ग्लास ठेवून द्या. तर बेटा जसा तुम्ही कॅन्डलवर ग्लास ठेवून देता, तर तुम्हाला माहिती आहे बेटा का ते कॅन्डल काय होते बेटा, विझून जाते. काऊन का? त्याला ऑक्सिजन भेटत नाही. म्हणून बेटा ऑक्सिजन भेटल्यानंतरही काय होते बेटा, ज्वलनास मदत होते. कार्बन डायऑक्साईड तुम्हाला माहिती आहे, प्लांट यूज इट फॉर बेटा प्रोड्युसिंग देअर फूड अँड यूज इन अ फायर एक्सटिंग्विशर. जे झाडं असतात, प्लांट्स असतात, ट्रीज असतात, ते काय करतात, आपलं अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड ॲटमॉस्फिअरमधला, वातावरणातला कार्बन डायऑक्साईड घेतात आणि काय करतात बेटा, आपलं अन्न तयार करतात. आणि फायर एक्सटिंग्विशर म्हणजे एखाद्या ठिकाणी आग लागल्यानंतर कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करून आपण बेटा आग विझू शकतो. जे फायर एक्सटिंग्विशर येते, लाल कलरचे जे फायर एक्सटिंग्विशर येतात बेटा, त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असते. ऑर्गॉन यूज इन इलेक्ट्रिक बल्ब. आपले जे बल्ब आहे बेटा आहे ना, त्यामध्ये ऑर्गॉन असते. जे 10 रुपयाला जे लाईट भेटते, त्यामध्ये पिवळ्या रंगाचा, येलो कलर. हेलियम यूज फॉर ऑप्टेनिंग लो टेम्परेचर अँड ऑल्सो बेटा जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप. बेटा जनरेटिंग लिफ्ट इन बेटा एअरशिपमध्ये हेलियम यूज केलं जाते. निऑन यूज टू डेकोरेटिव्ह लाईट अँड बेटा स्ट्रेट लाईटिंग. जे बारीक बारीक लाईट असतात, ते एखाद्या दिवाळीच्या दिवशी आपण बेटा लावतो घरामध्ये, गणपतीला. ठीक आहे. त्या ठिकाणी बेटा निऑनचे ते बारीक बारीक डेकोरेशनसाठी लाईट आपण जे वापरतो, त्याला आपण निऑन असते त्यामध्ये. क्रिप्टॉन यूज टू फ्लोरोसेंट ट्यूब्स. फ्लोरोसेंट म्हणजे जास्त प्रकाशासाठी बेटा आपण फ्लोरोसेंट क्रिप्टॉन म्हणून यूज करतो. झेनॉन यूज टू बेटा फ्लॅश फोटोग्राफी. फ्लॅश फोटोग्राफी झेनॉनमध्ये आपण यूज करतो. फोटोग्राफीमध्ये फ्लॅश आणण्यासाठी बेटा झेनॉनचा उपयोग केला जाते. हे बेटा काही जे आपल्या हवेमध्ये आढळणारे असेल किंवा ठीक आहे आपल्या आजूबाजूला, हे बेटा गॅसेस आहे. भरपूर इम्पॉर्टंट आहे, पाठ करून टाकायचं, कधीही उपयोगी पडू शकतात बेटा. आता हे लक्षात ठेवा, द लिव्हिंग ऑलवेज रिमेंबर बेटा, लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ इज सस्टेन ड्यू टू बेटा बॅलन्स बिटवीन वेरियस गॅसेस अँड अदर कॉन्स्टिट्युएंट ऑफ एअर. ते म्हणतात की हे जे आपली पृथ्वी आहे, हे वेगवेगळे प्रकारचे गॅसेस आहे, आणि हे गॅसेस असल्यामुळे काय होते बेटा, आपला जे बरोबर एक प्राकृतिक जे एक सायकल असते बेटा, ठीक आहे, ते व्यवस्थित चालते. लक्षात ठेवा. द ॲटमॉस्फिअर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर फिल्टर. इट इज अलाउ लाईट अँड हीट ऑफ द सन रीच द अर्थ विच इज नेसेसरी फॉर लाईफ. तुम्हाला माहिती आहे बेटा, आकाशातून जे सूर्यप्रकाश येतो, ते आपल्याला आपल्या पृथ्वीसाठी ना आपल्यासाठी बेटा एकदम योग्य आहे, आवश्यक आहे. बट इट प्रिव्हेंट द हार्मफुल एलिमेंट फ्रॉम रिचिंग द अर्थ. पण तुम्हाला माहिती आहे, UV लाईट सूर्यप्रकाशाच्या सोबत काय येतात बेटा, हार्मफुल रेस पण येतात, जे आपल्या जीवनासाठी बेटा अनावश्यक आहे, घातक आहे. इट इज ॲटमॉस्फेरिक द फॉग, क्लाउड, स्नो, रेन आर प्रोड्युसेस. आणि या गॅसेसमुळेच काय होतात बेटा, या प्रकारचे बेटा क्लाउड असेल, हे असेल, ते फॉग असेल, स्नो असेल, तयार होतात बेटा. इथे पहा बेटा, व्हॉट इज द सिमिलरिटी इन दिस 3 पिक्चर. पहा, हे चिमणीमधून, याला चिमणी म्हणतात, फॅक्टरीची बेटा, याच्यातून स्मोक निघते. हे गाड्यामधून एअर पॉल्युशन, हे आग लागली त्या ठिकाणी पॉल्युशन बेटा. या 3 चित्रातून काय दिसते आपल्याला बेटा, पॉल्युशन, एअर पॉल्युशन दिसते. लक्षात ठेवा. आता एअर पॉल्युशन काय होते, ऑल द अबव पिक्चर शो लार्ज स्केल इमिशन म्हणजे उद्भवणे, स्मोक म्हणजे धूळ, डिफरंट एजन्सी, वेगवेगळ्या प्रकारचे एजन्सीमधून. धिस स्मोक डायरेक्टली मिक्स विथ द ॲटमॉस्फिअर. हे धूळ आपल्या वातावरणात मिक्स होते. डिस्टर्बिंग बेटा द बॅलन्स बिटवीन बेटा कॉन्स्टिट्युएंट ऑफ द एअर, अँड दिस इज कॉल्ड बेटा एअर पॉल्युशन. आणि आपली हवा खराब करते, याला काय म्हणतात, एअर पॉल्युशन. हार्मफुल गॅसेस आर गिवन थ्रू बेटा कंबन्शन. जेव्हा एखादी आग लागते, त्या ठिकाणी कंबन्शन म्हणजे काय, आग लागणे, हवा आणि मिक्स होऊन बेटा जेव्हा आग लागते, तेव्हा फ्युएल इन व्हेकल अँड बेटा बिग इंडस्ट्री अँड ऑल्सो बेटा थ्रू द इनकम्प्लीट कंबन्शन. त्याच्यातून कधी कधी काय होतं बेटा, एखादी वस्तू जेव्हा जळते, त्याला पूर्ण ऑक्सिजन भेटला नाही,
अर्धा काही प्रमाणात ऑक्सिजन भेटला त्याला म्हणतात इनकम्प्लीट कंबन्शन. फ्युएल लाईक वूड, कोल, आणि त्यामधून जास्त बेटा काय निघते, पॉल्युशन निघते बेटा, लक्षात ठेवा. हार्मफुल सबस्टन्स रिलीज एअर थ्रो बेटा कंबन्शन. नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, सूट हे आपल्यासाठी घातक आहे, लक्षात ठेवा. काय बेटा, हे घातक आहे, युजफुल नाही. आता पहा बेटा समोर, समजला इथपर्यंत बेटा, ठीक आहे. ओझोन लेअर हे लक्षात ठेवा. ओझोन O3 फॉर्म्युला आहे बेटा, म्हणजे आपली पृथ्वी आहे त्याला बेटा असे 3 लेअर असतात, लक्षात. O3 म्हणजे ओझोनचे लेअर. देअर इज अ लेअर ऑफ ओझोन. ओझोनचा फॉर्म्युला पाठ करून ठेवा. O3 गॅस इन द लोअर पार्ट ऑफ द स्ट्रेटोस्फिअर. कुठे असते बेटा, हे स्ट्रेटोस्फिअरमध्ये. ओझोन गॅस इज द नॉट डायरेक्टली युजफुल फॉर अ सर्वायवल. ते आपल्याला जिवंत राहण्यासाठी यूज होत नाही, पण लिव्हिंग थिंग एट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, हे आपल्याला आवश्यक आहे. थिंग हॅव दिस लेअर इज ओझोन ॲट द हाय अल्टिट्यूड अराउंड द अर्थ. अल्ट्राव्हायलेट UV लाईट रेज कमिंग फ्रॉम द सन. सूर्यप्रकाशातून बेटा अल्ट्राव्हायलेट रेज येतात, व्हेरी हार्मफुल, ले घातक असतात फॉर लिव्हिंग थिंग. द ओझोन गॅस ॲब्झॉर्ब धिस रेज. ओझोन काय करते, आपल्या अर्थमध्ये शिरण्या अगोदर याला ॲब्झॉर्ब करून घेते या अल्ट्राव्हायलेट रेजला बेटा, रेला. रिझल्ट लाईफ ऑन अर्थ इज अ प्रोटेक्टेड. म्हणजे ओझोन लेअर काय करते, आपल्याला प्रोटेक्शन देते सूर्यापासून येणाऱ्या हार्मफुल रेज पासून बेटा. दो ओझोन लेअर इज अ डिस्ट्रॉय द केमिकल गॅसेस लाईक कार्बन टेट्राक्लोराइड. बेटा ओझोन याला म्हणजे खतम करते कार्बन टेट्राक्लोराइडला, और द बेटा क्लोरोफ्लोरोकार्बनला. हे आपल्या फ्रीजचे जे थंड करते गॅस त्यामध्ये असते बेटा क्लोरोफ्लोरोकार्बन. यूज इन एअर कंडिशनर अँड बेटा रेफ्रिजरेटर मिक्स विथ द एअर. हे लक्षात ठेवा. इथपर्यंत समजलं असेल बेटा. आता पहा इथे दिलेलं आहे 16 सप्टेंबर बेटा, 16 सप्टेंबरला सेलिब्रेटेड द ओझोन प्रोटेक्शन डे ऑल ओव्हर द वर्ल्ड टू मेक द एव्हरी वन अवेअर ऑफ द इम्पॉर्टन्स झोन बेटा, लक्षात ठेवा. इथपर्यंत बेटा तुम्हाला समजलं असेल मला वाटते बेटा. हां, आता बाकीचं जे वाटरचं आहे ते आपण उद्या पाहू बेटा. आता इतकं जे दिलेलं आहे तुम्हाला ते एअर पॉल्युशनमुळे काय काय दुष्परिणाम होतात त्याची शॉर्ट नोट काढून मला पाठवा बेटा, ठीक आहे.